मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता गाणी लावून डान्स करत असतो. तेव्हा त्या आवाजाने घरातील सर्वजण तेथे येतात आणि अर्जुनला अगोदर म्युझिक बंद कर म्हणतात. तर अर्जुनला आता काहीच समजत नाही. अश्विन पटकन म्युझिक बंद करतो. प्रताप म्हणतो, अरे काय चालवलंस तू हे अर्जुन? आम्ही सर्व झोपलो होतो. तुझ्या या आवाजाचा खूप त्रास होतो. असं आता कल्पना म्हणते. अस्मिता म्हणते, आम्हाला झोपू द्यायचं नाही म्हणून तू हे मुद्दाम करतोस का? अर्जुन म्हणतो की तसं नाही. तुम्हाला त्रास झाला का? ॲक्च्युली मला खूप बोर होत होतं ना, म्हणूनच मी गाणी लावली होती. कल्पनाला समजतं सायली नाही म्हणून अर्जुनला तिच्याशिवाय करमत नाही. अश्विन आता ब्ल्यूटूथ घेऊन तिथून जातो आणि म्हणतो, मला सकाळी लवकर उठून क्लिनिकला जायचंय. माझी झोप व्हायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, अरे अश्विन नको जाऊ ब्ल्यूटूथ घेऊन, पण अश्विन ऐकत नाही. आता घरातील सर्वजण तेथून जातात. तेव्हा कल्पना म्हणते, काय रे, सायलीशिवाय तुला झोप येत नाही की काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काही नाही आहे मम्मा. मला कल्पना देखील तेथून निघून जाते. त्यानंतर अर्जुनला आता काय करावं सुचत नाही, कारण त्याला करमतच नसतं. तेव्हा तो लगेच चैतन्यला कॉल करतो. तिकडे चैतन्य गाढ झोपलेला असतो. अर्जुनचा आलेला कॉल पाहून तो लगेच रिसीव्ह करतो आणि विचारतो, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, मला खूप बोर होतंय, खूप कंटाळा आलाय. काय झालंय ना तेच कळत नाही, करमत नाही आणि झोपसुद्धा येत नाही. त्यावरती चैतन्य असतो आणि म्हणतो, मग तू फोन करून मित्राला त्रास देणार आहेस का रात्रीचा? त्यावरती आता चैतन्य म्हणतो, अरे तू सायलीला एकदम फर्स्ट क्लास अशी अंगाई गायला सांग, मग झोप येईल. गुड नाईट असं म्हणून तो फोन ठेवणार असतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुझ्याकडे मीठ असेल तर ना ते मीठ घेऊन ये आणि माझ्या जखमेवर ते मीठ लाव. त्यावर चैतन्य विचारतो, असं का म्हणतोस तू? तर मिसेस सायली ह्या घर सोडून कुसुमताईकडे गेल्या आहेत असं आता अर्जुन म्हणतो. चैतन्याला आश्चर्याचा धक्काच बसतो व इकडे चैतन्यला आठवतं की अर्जुन दिवसभर आज खूप डिस्टर्ब होता, कारण सायली त्याच्यावर रुसली होती. म्हणूनच आता पुढे तो अर्जुनची गंमत करतो. आज दिवसभर सायली नावाचा जप सुरू होता. तेव्हाच मला समजलं होतं की काहीतरी गडबड आहे. तू मिस करतोस ना, तेव्हा तू नॉनसेन्सगिरी करू नको. मी तुला काय सोल्युशन विचारलं फोन केला होता आणि तू काय बोलतोस असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मिस्टर अर्जुन सुभेदार, अहो तुमच्या निद्रानाशावर एकच उपाय आहे, तो म्हणजे मिसेस सायली. अर्जुन सुभेदार, आता तुम्ही फक्त सायलीला फोन करून ते सजेशन मागवू शकतात असं म्हणून चैतन्य त्याच्यावर असतो. अर्जुनला सल्ला देतो, तू सायलीला फोन कर म्हणजे तुला झोप येईल. आता अर्जुन त्याच्यावर रागावतो आणि रागाने पटकन फोन ठेवतो. त्याला काय करावं हे सुचत नाही. तो पुस्तक काढतो आणि वाचू लागतो. त्यातही त्याचं मन लागत नाही. तो म्हणतो, आता झोपून घेतो. तर दुसऱ्या दिवशी वेळेच्या नियमाप्रमाणे उठतो. आता सूर्याच्या प्रकाशाची किरणं त्याच्या डोळ्यावर पडल्याने तो म्हणतो, मिसेस सायली. तेव्हा आता तिथे सायली नसते. ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. तो म्हणतो, ही रूम सुद्धा ना बरोबर मिसेस सायलीच्या टीममध्ये गेली आहे, कारण रात्री उशिरापर्यंत मी जागलो होतो. परंतु आता नेहमीच्या टाईमप्रमाणेच मला उठायची सवय लागली आहे. जाऊ देत, आता मी पटकन आवरून घेतो. आज एकट्याला मला मॅनेज करावं लागणार आहे असं म्हणून आता तो पटकन आवरायला घेतो. त्यानंतर अर्जुन आता एक पेन ड्राईव्ह शोधत असतो, परंतु त्याला तो कुठेही सापडत नाही. तो कपाटातील सर्व कपडे आता बाहेर टाकतो आणि चैतन्यबरोबर फोनवर बोलत असतो. तिकडून चैतन्य म्हणत असतो, अरे तुझ्याकडेच तो पेन ड्राईव्ह होता. अरे मी नीट ठेवला होता, पण मला सापडत नाही, कसा नाही असं म्हणून तो चैतन्यवर ओरडतो. तेव्हा बोलत असताना अर्जुन पूर्ण कपाट खाली करून टाकतो. फाईल अस्ताव्यस्त फेकतो. तेवढ्यात कल्पना आता तेथे येते आणि विचारते, अरे अर्जुन, हे काय आहे? तेव्हा तो म्हणतो, मम्मा अगं एक लाल रंगाचं पेनड्राईव्ह होतं, तुला तो सापडला का?